गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होणार आहे ते. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. परंतु तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. मित्रांनो, आपण जरा काल आपलं मार्केट पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये मार्केट काही वर जाण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. काल पूर्ण ग्लोबल मोमेंटम जो आहे तो पॉझिटिव्ह होता आणि तरीही आपलं मार्केट जे काय ते वर जाऊ शकलेलं नाही. जर आपण काढलं तर US मार्केट जर पाहिलं तर US मार्केटमध्ये अगेन एक फॉल आपल्याला थोडासा पाहायला मिळालेला आहे. कारण जे काही रिझल्ट्स आलेले आहेत तिथे IT चे, तर त्याच्यानंतर तिथे प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे. परंतु आपले जे ADRs आहेत ते मात्र थोडेसे ग्रीनमध्ये तिथे क्लोज आहेत आणि त्यामुळे आज आपल्याकडे IT स्टॉक्स थोडंसं मार्केटला सपोर्ट करण्याच्या मूडमध्ये असतील असं दिसतंय. जर आता आपण रिलायन्सचा GDR पाहिला लंडनमधला तर तोही पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे रिलायन्स देखील थोडासा पॉझिटिव्ह राहण्याची पॉसिबिलिटी आहे. मग आता मार्केटला कोण सपोर्ट करणार येऊन आणि कोण मार्केटला ड्रॅगडाऊन करणार ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर आपण एशियन आणि ग्लोबल मार्केट जर पाहिले तर ते थोडेसे आपण काय म्हणू शकतो की निगेटिव्हच आहेत. फार जास्त काही कोणी पॉझिटिव्ह नाही, परंतु फ्लॅट विथ निगेटिव्ह बायस असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण एक 60 ते 70 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल. तर मग पाहूयात की नक्की तिथून पुढे काय होतं आहे ते पाहणं खूप जास्त गरजेचं राहणार आहे. जर आपण आज आपल्या मार्केटकडे पाहिलं तर आपल्या मार्केटकडे आज व्हॉलेटिलिटी राहण्याचे फुल चान्सेस आहेत. त्याचं कारण असं आहे, आज MSCI रिबॅलन्सिंगचा लास्ट डे आहे आणि साधारण 4,000 कोटींचं ट्रान्झॅक्शन होण्याचे चान्सेस आहेत केवळ 2-3 स्टॉक्स मिळून. यामध्ये काही ठिकाणी फंड इनफ्लो होणार आहे, काही ठिकाणी फंड आउटफ्लो होणार आहे. यामध्ये जिथे फंड इनफ्लो होणार आहे त्यामध्ये आदित्य बिर्ला कॅपिटल आहे आणि त्यानंतर कुठला अजून एक स्टॉक आहे सध्या आठवत नाही आहे. तर 4 स्टॉक्स आहेत टोटल. त्याच्यामध्ये काहीमध्ये आउटफ्लो काहीमध्ये इनफ्लो होणार आहे. त्यामध्ये आदित्य बिर्ला कॅपिटल आणि L&T फायनान्स आहे. ओके, तर ह्या 2 स्टॉक्समध्ये इनफ्लो आहे आणि बाकी आउटफ्लो आहे. त्यामुळे तिथे खूप जास्त उठापटक आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आता जर आपण बाकीचे स्टॉक्स जर पाहिले तर जिओ फायनान्सने जिओ क्रेडिटमध्ये 2,000 कोटींचं फंड इनफ्लो केलेलं आहे आणि त्यामुळे तोही स्टॉक मे बी पॉझिटिव्ह राहण्याची पॉसिबिलिटी आहे. तर आता पाहूयात की नक्की काय घडतं ते. परंतु जर आपण आपल्याकडे पाहिलं तर मार्केटमध्ये म्हणावी अशी आपण काय म्हणतो की पॉझिटिव्हिटी दिसत नाही आहे जशी ग्लोबल मार्केट्समध्ये दिसते आहे. त्यामुळे जरा थोडंसं कॉशियस होणं गरजेचं आहे. आता काल अचानक एक रिपोर्ट आला की जे IT स्टॉक्स आहेत आपल्याकडले तर त्यांचं व्हॅल्युएशन अट्रॅक्टिव्ह होतं आहे. परंतु परवाची जर न्यूज पाहिली तर परवा मोठमोठे जे काही जेफ्रीज वगैरे फंड हाऊसेस आहेत तर त्यांनी IT स्टॉक्सना डाऊनग्रेड केलेलं होतं. त्यामुळे साहजिकच आहे की अशा कुठल्याही परिस्थितीवरती लक्ष ठेवूनच आपण इन्व्हेस्ट किंवा ट्रेड केला पाहिजे. त्याचं कारण असं की साहजिकच आहे की स्टॉक वर नेण्यासाठी सुद्धा तात्पुरते त्या न्यूज आणल्या जातात आणि वर नेऊन त्यांना थोडेसे बऱ्यापैकी पैसे मिळाले की ते एक्झिट करून पुन्हा मार्केट खालीच येतं. लक्षात घ्या, जोपर्यंत फंडामेंटली हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत IT स्टॉक्समध्ये कुठल्याही प्रकारचं एक्सपोजर घेणं हे धोक्याचं ठरू शकतं. आता बाकी गोष्टी जर आपण पाहिल्या तर आज कुठलाही डेटा येणार नाही आहे, परंतु आफ्टर मार्केट आज आपला इंडियन Q3 GDP डेटा येणार आहे. त्यामुळे त्याचा जो काही इम्पॅक्ट असेल तर तो आपल्याला उद्या पाहायला मिळेल, म्हणजे सोमवारी पाहायला मिळेल. तर होप सो शनिवार रविवारमध्ये साहजिकच आहे की कुठल्याही प्रकारचं बॉर्डर एक्स्कलेशन हे जर आपल्याला इराण आणि US मध्ये जर पाहायला मिळालं तर त्याचाच फक्त एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला जिओपॉलिटिकली पाहायला मिळू शकतो. अदरवाईज सध्या तरी जास्त काही नाही आहे. टॅरिफ्स वगैरे सगळे शांत आहे आणि कसं आहे, टॅरिफ्सला गेले वर्षभर मार्केटनं रिॲक्ट केलं होतं ऑलरेडी. त्यामुळे पुन्हा जर समजा टॅरिफ्स लावण्यात आले तर मार्केट पडणार नाही तेवढं. त्याला नवीन काहीतरी रिझन पाहिजे, लक्षात घ्या. तर होप सो पाहूयात काय होतं ते. परंतु जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन करायचं झालं तर डाऊन साईडला 25,000 आणि अप साईडला 26,000 या दरम्यान खूप जास्त कॉल आणि पुट रायटिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे मोस्टली मार्च महिन्यामध्ये मार्केट या 2 रेंजमध्ये राहण्याची पॉसिबिलिटी आहे. भेटूयात मग पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.